देव खरंच माणसाला वाचवतो का? श्रद्धेनं भरलेलं देऊळ एखाद्या शेतकऱ्याचं आयुष्य बदलू शकतं का? आणि जेव्हा दुःख सहन करण्यापलीकडे जातं तेव्हा माणूस देवावरच प्रश्न उभे करतो का? मंडळी, नुकताच रिलीज झालेला देऊळ बंद 2 हा मराठी चित्रपट सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतोय. तब्बल 11 वर्षानंतर आलेल्या या सिक्वेलमध्ये श्रद्धा, शेतकऱ्यांची वेदना, अन्याय आणि स्वामी समर्थांवरील विश्वास यांची जबरदस्त इमोशनल कथा दाखवण्यात आली आहे. प्रवीण तरडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला हा चित्रपट नेमका कसा आहे? स्नेहल तरडेंचा अभिनय एवढा चर्चेत का आलाय? मोहन जोशींनी साकारलेले स्वामी समर्थ प्रेक्षकांना इतके भावनिक का करतायत? आणि पहिल्या देऊळ बंद पेक्षा हा भाग किती वेगळा आणि जास्त प्रभावी आहे? या संपूर्ण चित्रपटाचा रिव्ह्यू, त्यामागची कथा, अभिनय, संगीत, सिनेमॅटोग्राफी या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच. मंडळी, नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट देऊळ बंद 2 हा फक्त एक धार्मिक किंवा आध्यात्मिक चित्रपट नाही, तर तो श्रद्धा, शेतकरी जीवन, व्यवस्थेचा अन्याय, देवावरचा विश्वास आणि माणसाच्या अंतर्मनातील संघर्ष यांची एक मोठी भावनिक सफर बोलून समोर येतो. जवळपास 11 वर्षांपूर्वी आलेल्या देऊळ बंदने विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातला संघर्ष मांडलेला होता. तर देऊळ बंद 2 त्या पुढच्या टप्प्यावर जात शेतकरी आत्महत्या, ग्रामीण वेदना आणि देवाच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारणाऱ्या एका स्त्रीची कथा सांगतो. त्यामुळे हा चित्रपट केवळ सिक्वेल राहत नाही, तर तो पहिल्या भागाच्या भावविश्वाला अधिक मोठं, जास्त वास्तववादी आणि जास्त वेदनादायी रूप देतो. या चित्रपटाची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्याचं लेखन आणि दिग्दर्शन. प्रवीण तरडे यांनी कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या चारही आघाड्यांवर जबरदस्त पकड दाखवली आहे. पहिल्या देऊळ बंद मध्ये श्रद्धा आणि विज्ञानाचा बौद्धिक संघर्ष होता, पण या दुसऱ्या भागात भावना अधिक तीव्र आहेत. हा चित्रपट गावाकडच्या मातीतून उगवतो आणि शेतकऱ्यांच्या दुःखाला देवाच्या दारात नेऊन उभं करतो. या चित्रपटाची सुरुवातच एका स्मशानभूमीवर असलेल्या संगीताच्या आक्रोशाने होते आणि पहिल्याच काही मिनिटात प्रेक्षक भावनिकदृष्ट्या कथेसोबत कनेक्टेड व्हायला सुरुवात होते. ही सुरुवात सिनेमॅटिक आहे, पण अति नाट्यपूर्ण नाही. तरड्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचं वास्तव टिपताना कृत्रिमपणा टाळलाय हे लगेच आपल्याला दिसून येतं. संवाद साधेत, जास्त अलंकारिक नाहीत आणि जास्त बोलीभाषेत देखील नाही. एकदम बॅलन्स साधत त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे म्हणूनच भावनिक रूपात आपल्या ते अंगावर येतात. विशेष म्हणजे चित्रपटात अनेक ठिकाणी देव, श्रद्धा, चमत्कार यावर प्रश्न विचारले जातात, पण तरीही चित्रपट उपदेशक वाटत नाही. उलट तो प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडतो. या चित्रपटाची खरी आत्मा म्हणजे स्नेहल तरडे यांचा अभिनय. म्हणजे संगीता पायगुडे ही भूमिका त्यांनी इतक्या ताकदीने उभी केली आहे की अनेक प्रसंगांमध्ये पडद्यावर अभिनेत्री दिसत नाही, तर एक खऱ्या शेतकरी कुटुंबाची व्यथा दिसते. त्यांच्या डोळ्यातील राग, वेदना, असहायता आणि देवावरचा अविश्वास खूप नैसर्गिक वाटतो. विशेषतः देव असेल तर माझ्यासोबत चल हा प्रसंग संपूर्ण चित्रपटाचा इमोशनल कोर बनतो. ग्रामीण स्त्रीची झुंज त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे साकारली आहे. आपण जर युट्यूबवरील पब्लिक रिव्ह्यूज बघितले तर त्यात देखील प्रेक्षकांनी स्नेहल तरडेंच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं आहे. अनेकांनी हा त्यांच्या करिअरमधील सर्वोत्तम अभिनय असल्याचं म्हटलंय. त्यासोबत या चित्रपटात मोहन जोशी यांनी साकारलेले स्वामी समर्थ पात्र हा संपूर्ण अनुभव एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. त्यांनी स्वामींच्या भूमिकेत शांतता, करुणा आणि गूढता एकत्र आणली आहे. त्यांचा पडद्यावरचा प्रत्येक क्षण लक्षात राहतो. विशेष म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या समस्या असूनही प्रवीण तरडेंनी भूमिका त्यांच्याकडूनच करून घेतली आणि ते का महत्वाचं होतं हे चित्रपट पाहताना आपल्याला सतत जाणवत राहतं. काही सीन्स मध्ये ते काही मोठं न बोलता फक्त चेहऱ्यावरच्या हावभावांवरून संपूर्ण प्रसंग उभा करतात. विशेषतः चित्रपटातल्या क्लायमॅक्स जवळचे प्रसंग खूप परिणामकारक ठरतात. त्याचबरोबर महेश मांजरेकर, प्रसाद ओक, ओम बुतकर आणि इतर कलाकारांनी चित्रपटाला मजबूत आधार दिलाय. विशेषतः प्रवीण तरडेंनी स्वतः साकारलेली ग्रे शेड भूमिका पुन्हा एकदा प्रभावी ठरते. त्यांची विलनियस बॉडी लँग्वेज आणि संवाद फेक चित्रपटात तणाव निर्माण करते. अनेक सपोर्टिंग कॅरेक्टर्स कमी वेळ पडद्यावर येतात, पण ते लक्षात राहतात. हेच या चित्रपटाच्या कास्टिंगचं यश आहे. तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर देऊळ बंद 2 हा मराठी सिनेमाच्या सध्याच्या पातळीपेक्षा अधिक सिनेमॅटिक वाटतो. ग्रामीण भागातली शेतं, कोरडी जमीन, धुळीचे रस्ते, वारुळ, मंदिरं आणि रात्रीचे प्रसंग कॅमेऱ्यात खूप प्रभावी टिपले गेले आहेत. सिनेमॅटोग्राफीमध्ये ग्रामीण वास्तवाला भव्यता देण्याचा प्रयत्न नाही, तर त्याचं खरं रूप दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे व्हिज्युअल्स अधिक ऑथेंटिक वाटतात. काही दृश्यांमध्ये लाईट आणि शॅडोचा वापर खूप उत्तम झालेला दिसतो. विशेषतः स्वामी समर्थ दिसण्याचे प्रसंग किंवा स्मशानाजवळचे शॉट्स व्हिज्युअली हॉन्टिंग वाटतात. चित्रपट 3 तासांचा असला तरी त्याचा व्हिज्युअल फ्लो तुटत नाही.
त्याचबरोबर संगीत आणि पार्श्वसंगीत ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे. तन्मय भिडे यांनी दिलेलं संगीत कथेला पूरक ठरतं. गाणी जबरदस्ती घातल्यासारखी वाटत नाहीत. उलट अनेक इमोशनल सीन्स मध्ये बॅकग्राऊंड स्कोर प्रेक्षकाला आणखी आत खेचतो आणि भावनेच्या गर्तेत टाकतो. काही डिव्होशनल ट्रॅक्स आणि इमोशनल ट्यून्स थिएटरमध्ये आणखी परिणाम वाढवतात. साऊंड डिझाईन विशेष उल्लेखनीय आहे. पावसाचा आवाज, वाऱ्याचा गडगडाट, शेतातली शांतता आणि गावातील अँबियन्समुळे चित्रपट अधिक इमर्सिव्ह बनतो. बाकी पहिल्या देऊळ बंद आणि या दुसऱ्या भागामध्ये खूप मोठा फरक म्हणजे मूव्हीचा टोन. पहिला भाग अधिक इंटेलेक्च्युअल आणि सिंबॉलिक होता. त्यात विज्ञान विरुद्ध अध्यात्म असा विचारप्रधान संघर्ष होता. राघव शास्त्रीचं पात्र, त्याची श्रद्धेविरुद्धची विचारसरणी आणि नंतर घडणारे अनुभव यामुळे तो चित्रपट तत्वज्ञानाकडे झुकणारा वाटत होता. पण देऊळ बंद 2 अधिक इमोशनल आहे. हा चित्रपट बुद्धीपेक्षा हृदयाशी बोलतो. पहिल्या भागात प्रश्न श्रद्धेवर होते, दुसऱ्या भागात प्रश्न देवाच्या न्यायावर आहेत. पहिल्या भागात कॉन्फ्लिक्ट वैयक्तिक होता, तर दुसऱ्या भागात तो सामाजिक आहे. शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणा, व्यवस्थेचा अन्याय, गावकऱ्यांची मानसिकता आणि स्त्रियांची झुंज यामुळे हा सिक्वेल अधिक ग्राउंडेड आणि वास्तववादी वाटतो. तरी चित्रपट पूर्णपणे फ्लॉलेस नाही. काही ठिकाणी स्क्रीन प्ले थोडा लांबतो, विशेषतः मध्यंतरानंतर काही सीन्स रिपिटेटिव्ह वाटतात. काही सपोर्टिंग कॅरेक्टर्सना पुरेसा डेप्थ मिळत नाही. काही प्रसंग अतिशय सिनेमॅटिक बनवताना रिअलिझम थोडा कमी झाल्यासारखा वाटतो. पण हे दोष चित्रपटाच्या एकूण परिणामावर फारसा परिणाम करत नाहीत. कारण भावनिक ताकद इतकी प्रबळ आहे की प्रेक्षक त्या फ्लॉज कडे दुर्लक्ष करतात. युट्यूब रिव्ह्यूज आणि पब्लिक रिएक्शन्स पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की हा चित्रपट ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे. काहींनी याला भक्ती आणि वास्तव्यांचं मिश्रण म्हटलंय, तर काहींनी मराठी सिनेमातला इमोशनली स्ट्रॉंगेस्ट सिक्वेल असं म्हटलंय. बुक माय शोवरही अनेकांनी अभिनय, संवाद आणि क्लायमॅक्सचं कौतुक केलंय. विशेषतः शेतकरी विषयाला कमर्शियल सिनेमामध्ये इतक्या ताकदीनं मांडल्यामुळे लोक चित्रपटाशी इमोशनली कनेक्ट होत आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे देऊळ बंद 2 श्रद्धेला अंधपणे ग्लोरीफाय करत नाही. चित्रपटात स्वामी समर्थ आहेत, अध्यात्म आहे, पण त्याच वेळी व्यवस्थेवर तीव्र प्रश्न आहेत. फक्त देवावर सोडून चालत नाही, हा संदेशही चित्रपट देतो. त्यामुळे तो फक्त भक्तांसाठीच चित्रपट राहत नाही, तर सामान्य माणसाच्या वेदनेवर भाष्य करणारा सामाजिक चित्रपट बनतो. प्रवीण तरडे स्वतः शेतकरी असल्यामुळे चित्रपटातली वेदना आर्टिफिशियल वाटत नाही. अनेक सीन्स डॉक्युमेंटरी सारखे वास्तववादी वाटतात. चित्रपटाचा क्लायमॅक्स हा त्याचा सर्वात मोठा इमोशनल पे ऑफ ठरतो. इथे देव, श्रद्धा आणि माणसाची असहाय्यता एकत्र येते. शेवट प्रेक्षकाला विचार करायला लावतो आणि पुढच्या भागाची हिंटही देतो. त्यामुळे फ्रँचायझीज पुढे कुठे जाणार याबद्दल उत्सुकता वाढते. एकंदरीत पाहता देऊळ बंद 2 हा फक्त सिक्वेल नाही, तर मराठी सिनेमातला एक इमोशनली पॉवरफुल सिनेमॅटिक अनुभव आहे. अभिनय, लेखन, दिग्दर्शन, संगीत, सिनेमॅटोग्राफी आणि सामाजिक अशा या सगळ्या बाजूंनी हा चित्रपट मजबूत ठरतो. पहिल्या भागाच्या तुलनेत हा अधिक मॅच्युअर, अधिक वेदनादायी आणि अधिक व्यापक वाटतो. काही फ्लॉज असूनही हा चित्रपट थिएटरमध्ये अनुभवण्यासारखा आहे. विशेषतः ग्रामीण वास्तव, शेतकरी जीवन आणि श्रद्धेच्या प्रश्नांवर आधारित गंभीर पण भावनिक सिनेमा पाहायचा असेल तर देऊळ बंद 2 नक्की पाहावा असा चित्रपट आहे. बाकी मंडळी, तुम्ही देखील हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आणि त्याबद्दल तुमची मतं आम्हाला आणि रिव्ह्यूज कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विषय जुबारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.